11 फेब्रुवारीपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी हॉल तिकीट शनिवारी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. मात्र विमला गोयंका महाविद्यालयात परीक्षा फॉर्मवर भरलेले विषय आणि हॉल तिकीटवर असलेले विषय वेगळेच असल्यानं विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. कम्प्युटर सायन्सच्या जागी मराठी आणि भूगोल, तर जीवशास्त्राच्या जागी गणित, तर गणित विषयाच्या जागी जीवशास्त्र असे विषय असल्यानं पालकांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना जाब विचारला. मात्र यात शिक्षण मंडळाकडून कोणतीही चूक झाली नसल्याचं जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांनी कळवलंय. दरम्यान विमला गोयंका महाविद्यालयानं IT, कम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स या विषयांची मंडळ मान्यता न घेता इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांकडून या विषयांचे फॉर्म भरून घेतले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर या विषयांचे हॉल तिकीट मिळालं नाही. मात्र या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागानं तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राज्य मंडळाशी संपर्क करून तातडीनं पाठपुरावा केला. विहित दंडात्मक शुल्क आकारून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांची त्या विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. संबंधित महाविद्यालयातील कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता मंडळामार्फत घेण्यात आली आहे. फॉर्म भरायचे राहिलेल्या विद्यार्थ्यांचे अतिविशेष अतिविलंब शुल्कासह फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं महाविद्यालयामार्फत अर्ज भरता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ दिलं जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.